पश्चिम आशियामधील परिस्थिती चिंताजनक. सरकार विविध देशांमधील पुरवठादारांच्या संपर्कात. देशामध्ये इंधन तुटवडा होणार नाही यासाठी प्रयत्न. पंतप्रधान मोदींचं आश्वासन. सातारा झेडपी राडा प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक. देसाईंच्या तक्रारीनंतर साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचं निलंबन. उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून निर्देश. सातारा झेडपी राडा प्रकरणावरून शिंदे भाजपमध्ये सभागृहात खडाजंगी. दोन्ही पक्षाच्या आमदारांची आपापल्या नेत्यांसोबत बैठक. शिंदेंसोबतच्या बैठकीमध्ये शिवसेनेचे आमदार आक्रमक. सातारा एसपींना बडतर्फ करण्याची मागणी. भाजप नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चर्चा. सातारा झेडपी विषयावर कोणती तडजोड नाही. भाजपची भूमिका. तर सातारा एसपी निलंबनाबाबत सभापतींसोबत चर्चा करणार. मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून. आरोपीला पकडावं. तसं पोलीस मंत्र्यांना पकडून घेऊन गेले. उपमुख्यमंत्री शिंदेंचे खडे बोल. तर वस्तुस्थिती तपासून कारवाई करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. भाजपवर सातत्यानं आरोप करण्याचा प्रयत्न. पालकमंत्र्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. त्यांच्याकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम. मंत्री जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंवर निशाणा. मोंदू अशोक खरात प्रकरणावरून सभागृहात विरोधक आक्रमक. खरातमुळे महाराष्ट्राची बदनामी. नाना पटोले आक्रमक. तर मोंदूबाबाला साथ देणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या. त्यांची HIV टेस्ट करा. वडेट्टीवारांची मागणी. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर. मोंदू खरातनं अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केल्याचं समोर. या संदर्भात चौकशी सुरू. कोणालाही सोडणार नाही. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. खरात प्रकरणाचे हिडीस तपशील वाचून गरगरल्यासारखं झालं. राजकारणाच्या प्रवृत्तीवर राज ठाकरेंकडून तीव्र ताशेरे. मोंदूला कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका. राज ठाकरेंचं माध्यमांना आवाहन. मोंदू खरात अध्यक्ष असलेल्या शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींची चौकशी होणार. सूत्रांची माहिती. संस्थानचे सदस्य असलेल्या चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता.